नमस्ते. मी इथं नारायणगाव खेबडेमळा इथं आलोय आरवी केंद्राजवळ. माझ्यासोबत 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचं नाव गेनभाऊ शिवराम खेबडे, 78 वर्षाचे. आणि आपण सातत्याने जे भूमी अभिलेख विभागाचे जे व्हिडिओ करतोय तर त्यांनी पाहिलं आणि त्यांनी मला कालपासून कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणाले की मला सुद्धा खूप त्रास या महसूल विभाग जो भूमी अभिलेख विभाग आहे त्यांच्याकडून होतोय. त्यांनी मला सांगितलं असं की त्यांनी मोजणी काय झालंय का पलीकडे तुम्ही जरा कॅमेरा हे शो करा, इकडे रस्त्याच्या पलीकडं यांची जमीन आहे. गेनभाऊ शिवराम खेबडे रोड टच, आणि ते रोड टच असल्यामुळं हा जुन्नर नारायणगाव मोठा रोड असल्यामुळं स्वाभाविक आहे ह्या जमिनीला खूप भाव आलेला आहे. आता झालंय असं की त्यांच्या बाजूला एक शेतकरी होते, त्यांनी त्यांच्या स्वतःची जमीन एक काटे नावाच्या पुण्याच्या एका गृहस्थांना विकली. त्यांचं नाव गोविंद लक्ष्मण काटे असं आहे. आणि ही काटे यांनी जमीन घेतल्यानंतर त्याचं त्यांनी काही डेव्हलपमेंट करायचं असेल किंवा काय, त्यांनी त्यांची मोजणी मागवली. अगोदर एक मोजणी मागवली, तेवढी मोजणी झाली, परंतु त्यानंतर परत काही महिन्यांनी दुसरी मोजणी त्याच जमिनीची काटेंकडून मागवण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा अजून एक तिसरी मोजणी, म्हणजे मला ह्यांनी जी माहिती सांगितली त्यानुसार काटेंनी मागितली. आणि प्रत्येक मोजणीच्या खुणा सेपरेट वेगवेगळ्या दाखवण्यात आल्या. आणि ही जी तिसरी मोजणी झाली तर या तिसरी मोजणीमध्ये काटे यांचं क्षेत्र खेबडे म्हणजे यांच्या जमिनीमध्ये 10 गुंठ शिरलंय. म्हणजे त्यांनी 10 गुंठ जमीन ऍक्वायर केली, अतिक्रमित केली असं दिसून आलं. आणि मग यांना जरा धक्काच बसला का असं कसं काय होईल, मी तर पोडलवपार्जित पूर्वीपासून ही आपली जमीन आहे आणि अशीच आहे ना आपल्याच ताब्यात आहे. मग काय केलं बाबांनी का त्यांचे एक ओळखीचे एक खाजगी सर्वेअर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि म्हणाले बाबा असं असं झालंय. आता माहिती आता मीच बोलण्यापेक्षा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मग तुम्ही कॉन्टॅक्ट केला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला? काय नाव बेटा त्यांचं? पटेल राव साहेब, इरिगेशन मधले माझे मित्र. त्यांना सांगितलं की मला असा असा प्रॉब्लेम आलेला आहे. तर त्यांनी मला रिटायर त्यांच्या इरिगेशन मधले येवले म्हणून आहेत, येवले साहेबांना सांगितलं की तुम्ही त्यांचा नंबर दिला मला, कॉन्टॅक्ट नंबर. त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि मी बोलवलं. त्यांना सांगितलं माझ्या जमीन एवढी एवढी आहे, मला तेवढीच माझी मोजून पाहिजे, मला इंचभर दुसऱ्या कुणाची नको. मग ते आल्यानंतर त्यांनी जसे आता हे मोजणीवाले मोजतात त्या हिशोबाने त्या मशीननी त्यांनी मोजलं. रोवर मशीनच आणलं होतं? रोवर मशीन आणलं होतं. रोवर मशीननी मोजलं. मोजल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे तुमचं क्षेत्र 3 गुंठे कमी भरतंय. आता शेवटपर्यंत तुमचं जरी आहे तिथपर्यंत हे केलं तरी 3 गुंठे कमी भरतंय. आणि त्यांनी ज्या खुणा दाखवल्या त्या जर हे झाल्या तर 10 गुंठे तुमचं क्षेत्र कमी भरतंय. बर. मग म्हटलं आता याच्यावरती काय करायचं. तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही सरकारी मोजणी मागवा. सरकारी मोजणी मागवा म्हटल्यानंतर मी अति जलद मोजणीसाठी पैसे भरले. मोजणीला अर्ज मी 16 एप्रिल 2025ला केला. 2025ला मी अर्ज केल्यानंतर मोजणी आली 19/11/2025. म्हणजे जवळजवळ 5-6 महिन्यांनी मोजणी आली. अति जलद मोजणी आल्यानंतर यायला पाहिजे होते 1-2 महिन्यात फार फार. पण ती एवढे दिवस लावले त्यांनी. मोजणी आली. मोजणी झाल्यानंतर ते मोजणी करून गेले. मोजणी कशी झाली? वहिवाटीची झाली का हद्द कायम केली? हद्द कायम नाही केली, वहिवाटीची मोजणी केली. हा असं सांगा. वहिवाटी. आणि आलो होतो कोण मोजणीचे अधिकारी? कोण आले? सर्वेअर कोकणे, योगेश भोजराव कोकणे. योगेश भोजराव कोकणे हे मोजणीला आले होते. मग त्यांनी 19/11/2025 ला मग त्यांनी ती मोजणी केली. मोजणी केल्यानंतर बोललो आता ते हद्द कायम करायला येतील ते. तर मी त्यांना फोन केला का ते बोलायचे नाही ते कागदपत्र मिळत नाहीत, मी आता इकडं इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आहे. ते असं मला उडवाउडवीची उत्तरं द्यायचे करून त्यांनी 5-6 महिने घालवले. 5-6 महिने झाले आता. 19/11/2025 आणि आता 5वा महिना. मग 5-6 महिने त्यांनी घालवले. त्यानंतर मला मागच्या आठवड्यात त्यांनी फोन केला की आपण असं करू, आपण परत मोजणी करू आणि परत मोजणी केल्यानंतर मी तुम्हाला 2 दिवसांनी हद्द दाखवल. मग आता तुम्ही मोजणी केल्यानंतर हद्द दाखवायला मला 6 महिने झाले तरी नाही दाखवली, आणि आता परत तुम्ही माझी मोजणी करणार आणि 2 दिवसांनी मला हद्द दाखवणार. मग तुम्ही पहिली मोजणी केली ती खोटी होती का, असा मला संशय होतो ना. पहिली मोजणी तुम्ही केली ती खोटी होती का?
तुमचं म्हणणं आहे, तुमचा संशय आहे की हे मॅनेज होऊन असं मुद्दाम केलंय यांनी. हो हो, मग काय आता तुम्ही मला सांगा ना, एवढा टाइम लागतो का? तुम्ही मोजणी माझी केलेली आहे, नंतर हद्द दाखवायला तुम्हाला एवढा टाइम लागायचं काहीच कारण नाही. नवीन मोजणी करायचं कारण काय? आणि नवीन मोजणी करायचं तर काहीच कारण नाही. बर, मग आता कुठल्या प्रकाराने ते नवीन मोजणी करणार आणि 2 दिवसांनी बोलतात तुम्हाला हद्द दाखवतो? मग यांनी जर मला चुकीची हद्द दाखवली तर ती मी ऍक्सेप्ट करू का? माझं क्षेत्र किती आहे याची मला कल्पना आलेली आहे. मी माझं क्षेत्र प्रायव्हेट येवलेकडून मोजून घेतलं, त्यावेळेलाच मला समजलं की माझ्या या क्षेत्रामध्ये माझं 3 गुंठे जमीन कमी भरते. मग तरी बी मी सरकारी मोजणी, कारण येवले हे प्रायव्हेट आहेत, त्यांचं एक्सेप्ट करणार नाही कोणी पण, म्हणून मी सरकारी मोजणी मागवली. आणि 1 वर्ष झालं अजून मोजणी हा. हद्द कायम झाली नाही. 1 वर्ष झालं तरी अजून हद्द कायम झालेली नाही माझी. त्या कोकणींना फोन करता का तुम्ही? कोकणाला आत्ता करतो पाहिजे तर. यापूर्वी फोन करायचं तर उचलत नव्हते का? उचलत नव्हते, आणि उचलला तर मग कारण सांगायचे मी इकडच्या इलेक्शनला आहे, मी असं आहे ते बरोबर, कागद लावा बरं फोन, काय म्हणतो बघू तरी. स्पीकरवर ठेवा फोन. घेतो. हो. तर पहा, हे तेच कोकणे आहेत का जे मोजणीचं कारण सांगून भलतीकडच जातात, गैरहजर राहतात, लोकांच्या मोजण्या कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवतात आणि प्रशासनाची, शासनाची आणि जनतेची कशी दिशाभूल करतात. हेच ते कोकणे आहेत. आणि आता पहा कशी पद्धत या ठिकाणी आली आहे. नंबर आहे ठीक आहे. हा, लावा. पत्रकार वगैरे काय बोलू नका, स्पीकर फोन लावा जवळ तर. पाहू उचलतात का फोन. हॅलो. हॅलो, मी खेबडे बोलतोय. बोला ना. हा, कधी येता आपली हद्द कायम करायला? तुम्ही म्हणले ना आता नंतर करू 17-18 तारखेनंतर. नाही 17-18 तारखेला माझ्याकडे कार्यक्रम होते, म्हणून मी तुम्हाला बोललो मला आता टाइम नाही. मग हद्द कायम करायला येणार, तुम्ही कधी येणार? मग मी ते 22 तारीख देऊ का तुम्हाला? हद्द कायम करायची? हा, हद्दीची हा, 22 तारीख येतो. 22. काय हद्द कायम करायची? हा का 25 देऊ सोमवारची? नाही तुम्हाला योग्य वाटेल ती द्या. कधी देता हे सांगा. 25 देतो. 25. एवढा उशीर? अहो साहेब, एवढा उशीर का झाला पण? ऐका ना, नोटीस पोहोचले पाहिजे का नको? अहो मी काय म्हणतो, तुम्ही आपली मोजणी कधी केली? केली की रेकॉर्डचा प्रॉब्लेम होता साहेब, तुम्हाला नव्हतं सांगितलं मी तेव्हा. नाही 25/11 तुम्ही आपली मोजणी केली. हो, केली की मी पुढे नाही म्हणतोय. हा, किती तारीख तेच तुम्हाला म्हणतोय. 25 तारीख देऊन टाकतो. बसवले आता. नाही बसवलंय म्हणजे काय? माझं आहे तेवढं क्षेत्र मला काढून पाहिजे. हा की मग तुम्हाला गाठानुसार देणार ना काढून, जेवढं गाठाला क्षेत्र तेवढं. माझं क्षेत्र 156 आहे, मला तेवढं काढून पाहिजे. हो, देऊ की काढून, मी कुठे नाही म्हणलं तुम्हाला. मग एवढा नाही मग तेच बोलतो मग एवढा उशीर का झाला? 6 महिने झाले आज मोजणी होऊन. रेकॉर्ड नको का बाबा आपल्याला भेटायला? हा, रेकॉर्ड मुळे राहिलं होते, आता बसवले. दाखवतो 25 नाही आता तुम्ही मला सांगा. हा, तुम्हाला नोटीस देऊन टाकतो आज नाही तर उद्या सकाळी. हा, मध्ये फोन करतो तुम्हाला स्टँड पैसे आल्यावर, मग तुम्हाला नोटीस देऊन टाकतो मी. नाही ते हे करा ना, पोस्टरी पाठवून द्या ना तुम्ही. बरं, पोस्टन देतो पाठवून मग. हा, चालतंय. आणि मला हद्द कायम करून तुम्ही देणार कधी? 25 तारखेलाच की. अहो ते एवढं उशीर का लागतो कोकणी साहेब? कसलं रेकॉर्ड चेक करता तुम्ही? हॅलो. कसलं रेकॉर्ड चेक करता? रेकॉर्ड कसलं हॅलो. चेक करता कोकणी? ओ कोकणी, हॅलो. वाचा गेली त्याची, आवाज ओळखलाच. तर बघा किती पद्धत आहे. 6 महिने झाले हा, वायवट मोजणी करून आणि अजूनही मोजणी केलेली नाहीये. आणि म्हणतायत रेकॉर्ड चेक करतोय. ही परिस्थिती आहे. पाठीमागं आपण एवढा व्हिडिओ बनवला पण याच्यावर काहीच ऍक्शन झालेली नाही, काहीच कारवाई झाली नाही. मला इतके लोकांचे फोन येतात, इतक्या लोकांचे
ह्या विभागाने या महसूल विभागाने इतक्या लोकांना छळलंय, पिळलंय. आता हे 78 वर्षाचे 79 आता 80 चालू आहे मला. हा ते जुनं 1 वर्षापूर्वी पत्र हा. दिले ते 78 ना. हा आता बाबा व्यवस्थित आहे दडदाकट, परंतु अनेक लोक अक्षरशः हेलपाटे मारून आजारी पडून गेलेत, मरून गेले, परंतु त्यांचा प्रश्न सुटला नाही. आणि ह्या लोकांच्या ह्या छळवणुकीमुळं, परंतु याच्यामध्ये असं झालंय यांच्यावर कंट्रोल ठेवायलाच कोण नाही, वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाईच करत नाही. हे कुठेतरी लाचखोरीमध्ये सापडले तरच तेवढी कारवाई होती, बाकी यांच्यावर त्यांनी काही केलं तरी काहीच होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता बघू तो किती तारखेला येणार आहे, काय करणार आहे. आणि म्हणायचं हा स्पीड पोस्टने पाठवायचं नियमाप्रमाणे, सांगितलं. पैसे आम्ही भरलेत, सांगितलं. आम्ही काय लोकांना नोटीस द्यायला मोकळं नाही. आणि जर मोजणीमध्ये त्याचा आणि ते समोरच्या व्यक्तीला हे करा, फॉल्ट आला तिथं तो फॉल्ट काढायला हवा. तर बघूया आता ही अशी सिस्टम आहे. अतिशय बेजबाबदार कारभार या महसूल भूमी अभिलेख विभागाचा सुरू आहे. जरा हे राहू दे तुमच्याकडे, तुमचंच आहे. आणि त्यांनी जे बांधावरती रॉड रोवले होते ना पहिले, हा त्याच्यावरती आम्ही माती टाकलेली आहे, ते गाडले गेले, ते आहेत तिथंच आहेत. हा दुसऱ्यांदा जी मोजणी मागवली त्यावेळेला ते रॉड लावलेले आहेत ना, ते बांधामध्ये तिथं गाडले गेलेले आहेत. बरं झालं ते ते आहे. केलं. आता काय होतं तुम्हाला सांगू का, ही वहिवाटीची मोजणी आली तर लोक काय करतात, दगड घेतात. आता हा दगड घेतात त्याच्यावर चुना मारणार हा हा आणि दगड इथे ठेवणार. आता मला सांगा तुम्ही 6 महिन्यानंतर दगड राहतो का जागेवर, नाही चुना राहतो का जागेवर. नाही. किंवा एखादा माणूस समजा मी माझं क्षेत्र म्हणजे मी तुमच्याकडे अतिक्रमण केले मला माहिती आहे, मग मी काय येणार, गपचूप घेणार, बाजूला दगड ठेवणार. उचलणार, इथे ठेवणार. आणि काय होणार, तेवढी ते रोडनी परत कुठे दगड ते शोधायला लागणार आणि ते सगळ्या मोजण्या चुकतात. ही वस्तुस्थिती आहे. मग आता त्यांनी जे दुसऱ्या वेळेला मोजणी आली होती, बांधामध्ये जे रॉड ठोकले होते हा, ते ना, बरं झालं केलं त्याच्यावर तुम्ही. आम्ही माती टाकलेली आहे, ते मी खांडाला लावलं ना. आणि तो आले आणि त्यावेळेला माझ शेतकऱ्याला विनंती आहे का पूर्वी ते टेबल मोजण्या व्हायच्या ते चुना युज करायचे. काय चुना का करायचे, कारण की तेवढं कलर वगैरे एवढं काही मिळत नव्हते. तर माझी अशी विनंती आहे का या चुन्याच्या नादी लागू नका आणि चांगला ऑइल पेंट घ्या, कारण ऑइल पेंट जात नाही, जवळपास 6 महिने तरी टिकतो. किंवा हाती दाखवताना एखादा झाड असेल असं करा, कारण काय होतंय का आपण 2 दिवसांनी विसरून जातो हाती. आणि दगड जर आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे सगळं हे अडचण होतो, तसं यांच्याकडे डाटा असतो, यांचं जे रोवर आहे ना यांच्याकडे डाटा असतो, परंतु हे तिथं आल्यावर नाटकं करतात विनाकारण. हाच तो प्रश्न आहे. तर बघूया आता काय होतंय ते. आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवलं, तुमच्यामुळे आता हे काहीतरी होईल 25 तरी. तारखेला मला न्याय मिळाला पाहिजे. मला फोन मी- करा. माझी करणार ना, मला आहे ना आता काय झालंय का समोरच्यानी 3 वेळा मोजणी केल्या, मोजणी अधिकाऱ्याने 3 खुणा हाती दाखवलं सेपरेट. आता बाबा करणार तर त्यांची 3 वेळा झाली मोजणी, यांनी मान्य केली नाही. आता ह्यांची मोजणी ते मान्य करणार नाही, याने होणार वाद. त्यामुळं हे कुठं यांच्याकडे तारतम्यच नाही. यांच्याकडे किती म्हणजे भारी भारी ते रोवर मशीन किती भारी आहे ती. बरं, माझ्याकडून इकडून रोड आहे, हा. रोड तर काय कुठं सरकलं नाही, इकडे तिकडं नाही नाही. समोरून बांधलं नाही. नाही मला काय सांगायचंय, एवढ्या अद्ययावत मशिनरी पहिले तरी टेबलनी किंवा अशी साखळीनी इंग्रजांच्या काळात करायचे, यांच्याकडे ऐकतंय सगळं. रोवरने सगळं सॅटेलाइट इमेज सगळं याच्यामध्ये 3D इमेज तयार होतात, म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये आयतं तयार होते. फक्त यांनी जायचंय आणि रेकॉर्ड ते जुळवायचे, दाखवायचे इथलं इथं आहे ते. त्याला सुद्धा एवढा टाइम लावतायत, तो खरंच मनस्तापाची बाब आहे. नाही नाही, त्यांनी विकत घेतलेली आहे, पण माझी तर वडलोपार्जित आहे ना. नाही माझी- काही जे नाही, असेल ना हा. तर दोघांचं आहे ना हे झालं पाहिजे. मला तेच मी सांगतोय ते मला विचारायचे, मला ते त्यावेळेला बोलले, नाही तर आम्ही तुमच्या मोजणीचे पैसे भरतो आणि आम्ही तुमची मोजणी मागवतो. म्हणजे बोललो तुमच्या याने मी काय एवढा लुख्खा नाही का तुम्ही माझी मोजणी मागून माझं कुठे मला सांगायला. तर ते बोलतात नाही, ते इकडं असेल ना तर तिकडं असेल, आमच्याकडे नसेल. म्हणजे जे असेल ते असेल, हा. तुम्ही तुमची मोजणी मागवली, पण हा. मोजणी मागून हे असं आहे, समजा त्या शेतकऱ्यांनी यांच्या इकडे अतिक्रमण करायचा, म्हणजे तो म्हणला असं 10 गुंठ तुमच्याकडे निघतोय आणि तो इकडे गेला असत, काय झालं असं तुमच्या दोघांमध्ये मग वादच झाला असता, भांडणं मारामारी झाली असती. मग आणि राहिला असता विषय बाजूला आणि कोर्टामध्ये म्हातारपणामध्ये जायला लागला असतं. नाही तसं झालं तर मी काय मेलेलं कोंबडं ना आगीला घाबरत नाही. मी तर हे सांगतो, ते जरी दादा असतील काय बी असतील ना, जाऊ दे, आपल्या नाही, नाही, ते मी उदाहरण कुठल्या दिले. गोष्टी ऐकून घ्या. ही माझी वडलोपार्जित म्हणजे माझी आई आहे, तिला आजार झालाय ना, त्याच्यासाठी मी मरेपर्यंत प्रयत्न करणार. काय त्यांना वाटत असेल आम्ही पैशाने असं करून तसं करू, त्यांनी ढोसाढास करून सगळं बघितलं हे करून,
काय, पण ते मी चालून देणार नाही. माझी आई आहे, माझं जेवढं क्षेत्र आहे तेवढं मला पाहिजे, बाकी काय नाही. नाहीतर मी कुठपर्यंत जाऊ शकतो हे मी दाखवल. मग मी 40 वर्ष आयुष्यात मी नोकरीच केलेली आहे, मी बी ड्युटीच केलेली आहे. मी असं नाही म्हणजे मला कुणाचं नको, मला कुणाचं इंचभर नको, पण माझं मी कुणाला इंचभरही सोडणार नाही. कशासाठी सोडणार? ही प्रत्येक शेतकऱ्याचे कुणाला असं अतिक्रमण करू वाटत नाही, परंतु हे एकाच विभाग एकाच गटाच्या वेगवेगळ्यामध्ये सेपरेट हद्दी दाखवतो. हा प्रश्न आणि हा वाद त्यामुळे उद्भवतो. आणि हा मोजणीचं म्हणजे आपल्याला वाटायचं का भांडणं झालं मोजणी करा, पण मोजणी करून अजून भांडणं व्हायला लागले हद्दी वेगवेगळ्या दाखवून. मग तेच झालं ना. अहो मी नकाशे वगैरे तुम्हाला दाखवतो पाहिजे तर सगळे नकाशे यांना सगळं दिलेले आहे, सगळे नकाशे दिलेले आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही, राहू द्या. आता आपण हे थांबवतोय. पाहत राहा संदीप उतरडे ऑफिशियल.